देखील वाव दिला जातो. या सगळ्या गोष्टी आहेतच. बाकी धमाल असते, मुलाबाळांना खेळायला फिरायला ही सगळी धमाल असते. त्यामुळे आपण दरवर्षी या महोत्सवाची वाट बघतो. पण आज नेमकं या वर्षी नेमकं असं झालंय की तिसऱ्याच दिवशी 6 डिसेंबर ही तारीख आलेली आहे. त्यामुळं बाकीची सगळी धमाल जी असते गेली 9 वर्ष आपण 10 वर्ष आपण बघत आलोय, 9 वर्ष दरवेळी धमाल 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 प्रचंड धमाल असते. आजच्या दिवशी मात्र तसं काही करता येणार नाही. म्हणून विजयभाऊ देशेकर परिनिर्वाण दिन आज आहे. त्याच महामानवाच्या आयुष्यावर वक्तृत्व स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेली आहे. ही संकल्पनाच फार वेगळी आहे. एकदा विजयभाऊंसाठी जोरदार टाळ्या वाजवूया, जोरदार टाळ्या. आणि आजच्या या स्पर्धेची पहिली स्पर्धक रित्वीला जोरदार टाळ्यांच्या शुभेच्छा. जय भीम. आज मी आपल्या समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे. माझे नाव रित्वी विश्वास सोनकांबळे आहे. मी इयत्ता 3री मध्ये आहे. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजासाठी असणारे विविध अंगी योगदान हे हिमालय एवढे उत्तुंग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासून खूप हुशार होते. ते अस्पृश्य समाजात जन्मास आल्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी अखंड ज्ञान साधना केली, शिक्षण घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठातून MA व PhD या डिग्र्या संपादन केल्या व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विश्वविख्यात शिक्षण संस्थेतून डॉक्टरेट ऑफ सायन्स व लंडनच्या ग्रेट इनमधून बॅरिस्टरची पदवी अशा सर्वोच्च पदव्या संपादन केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवसाच्या 24 तासापैकी 18 तास अभ्यास करीत असत, वाचत असत. आपण त्यांच्यापासून काय घ्यावं, काय शिकावं, तर त्यांच्यापासून असं शिकावं की अभ्यास करा, ज्ञान घ्या, ज्ञानाला पर्याय नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाचा वापर समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केला. तसेच महिला व कामगारांच्या न्याय व हक्काचे समर्थन केले. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हणतात. त्यांचे कार्य व विचार आपल्याला सदैव प्रेरणा देतात. 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो. हा दिवस त्यांच्या कार्यावर चिंतन करण्याचा दिवस आहे. सूर्य मावळला पण लाखो घरांना पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. वा 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 वा. ये इकडे 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 इकडे. इयत्ता कितवी? 3री. हा हा. हे बघितल्यानंतर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आठवतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात की एखादा समाज किती सुधारलेला आहे किंवा एखादा समाज किती पुढारलेला आहे हे जर तपासून बघायचं असेल
तर त्या समाजातल्या महिला किती सुधारलेल्या आहेत ते पहिलं बघावं लागेल. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्याला इथे बघायला मिळतंय. वा 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 वा. आणि हाच उद्देश आहे टिटवाळा महोत्सवचा, की आपल्या भागातील आणि आपल्याच नाही कुणालाही इथे काही कसलं बंधन नाही, वयाचं नाही किंवा जागेचं नाही किंवा कशाचं, जातीचं धर्माचं तर नाहीच नाही, कोणतंच बंधन नाही. इथे कोणीही येऊन आपलं टॅलेंट दाखवू शकतो, आपल्यातील कलागुण दाखवू शकतो. जसं आता हिने काय नाव तुझं, रित्वी, म्हणजे या वयात एवढी समज असणं, एवढा सगळा अभ्यास असणं फार काळाची गरज आहे. ही खास करून मुलींसाठी, सगळ्यांसाठी आहे, पण मुली या शिकल्या पाहिजे. पुन्हा एकदा रित्वीसाठी जोरदार टाळ्या वाजूया, जोरदार. ये बाळा. आणि ही जी वक्तृत्व स्पर्धा आपण इथे घेतोय, या स्पर्धेमधून 3 बक्षिसं काढली जाणार आहेत. 3 रोख रकमेची 3 बक्षिसं असणार आहेत. ती काय असणार आहेत ती आपल्याला ही स्पर्धा संपल्यानंतर कळेलच.